श्री स्वामी समर्थ. 1 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा. आईने मुलांसाठी करा हा प्रभावी गुप्त उपाय. विशेषतः अभ्यासात प्रगती आणि नोकरीत हमखास यश मिळतेच. नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनींनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या मुलांच्या आयुष्यातला कलाटणी देणारा एक महामार्ग ठरणार आहे. प्रत्येक आईचं एकच स्वप्न असतं, माझ्या मुलाने अभ्यासात प्रगती करावी, त्याला चांगली नोकरी लागावी आणि त्याचं आयुष्य सुखाचं जावं. पण कधीकधी मेहनत करूनही यश मिळत नाही. मुलं अभ्यासात एकाग्र होऊ शकत नाही किंवा नशिबाची साथ मिळत नाही. येत्या 1 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे. ही साधी पौर्णिमा नाही, तर हिला माघी पौर्णिमा म्हणतात, जी अध्यात्मात अत्यंत फलदायी मानली गेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे, जो फक्त एका आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की मुलांच्या बुद्धीमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांच्या यशाचे दरवाजे उघडतील. पण लक्षात ठेवा, हा उपाय करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्यात एक अशी विशिष्ट गोष्ट आहे जी तुम्हाला ओवाळून टाकायची आहे. ती गोष्ट कोणती आणि ती कधी ओवाळायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमची श्रद्धा फळाला येईल. आणि हो, या माहितीचा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मातांनो, बघा, माघ महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी चंद्र आपली पूर्ण कला दाखवत असतो आणि त्या चंद्राच्या प्रकाशात एक विलक्षण शक्ती असते. तुम्ही पाहिलं असेल, काही मुलं खूप हुशार असतात, पण ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना काहीच आठवत नाही. काही मुलं मुलाखतीला जातात, पण शेवटच्या क्षणी त्यांचं सिलेक्शन होत नाही. हे का होतं? याला आपण दोष किंवा नकारात्मक ऊर्जा म्हणतो. आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते ज्योतिषशास्त्रात आणि आपल्या प्राचीन परंपरेवर आधारित आहेत. पण त्या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा तो गुप्त उपाय, जो उपाय करण्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातील एक वस्तू लागणार आहे. पण ती वस्तू कशी वापरायची हे समजून घेणं गरजेचं आहे. गुप्त उपायाकडे वळण्यापूर्वी काही छोटे पण अचूक उपाय सांगते, लक्ष देऊन ऐका. 1. पिवळ्या वस्तूचे दान. माघ पौर्णिमेला सकाळी मुलांच्या हातून किंवा तुम्ही स्वतः मुलांच्या नावाने पिवळी डाळ किंवा केळी गरिबांना दान करा. यामुळे गुरुग्रह बलवान होतो, जो शिक्षणाचा कारक आहे. 2. चंद्राला अर्घ. रात्री जेव्हा चंद्र पूर्णपणे दिसेल तेव्हा एका तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशात दूध आणि पाणी मिसळून चंद्राला अर्घ द्या. हे करताना मुलाने ओम नमो सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे मानसिक शांती मिळते. 2. तुळशीची सेवा. या दिवशी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. पण भगिनींनो, हे उपाय तर सर्वसाधारण आहेत. मूळ प्रश्न येतो की मुलांच्या प्रगतीमधील तो अदृश्य अडथळा कसा दूर करायचा. तो अडथळा दूर करण्यासाठी आपल्याला तो गुप्त तोडगा करायचा आहे. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे मी तुम्हाला त्या गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे. हा उपाय करताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे, अगदी घरातील माणसांशी सुद्धा नाही. हा उपाय करताना मनात फक्त मुलांचा चेहरा आणि त्यांची प्रगती यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. अनेक मातांनी हा उपाय केल्यावर त्यांना अवघ्या 21 दिवसात फरक जाणवला आहे.
ज्या मुलांचं अभ्यासात लक्ष नव्हतं ती मुलं स्वतःहून पुस्तकं घेऊन बसली. ज्यांना नोकरीत अडचणी होत्या त्यांना नवीन संधी चालून आल्या. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे एक अखंड सुपारी, थोड्या अक्षता आणि एक पांढरा दोरा. पण तो दोरा साधा नाही, त्याला कसं ओवाळायचं हे सर्वात मोठी गुपित आहे. चला तर मग आता नीट लक्ष देऊन ऐका. 1 फेब्रुवारीला रात्री 8 ते 10च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. सांगते ऐका. एक पांढरा स्वच्छ कापडावर थोडी अक्षता ठेवा, त्यावर ती सुपारी ठेवा. आता एक पांढरा सुती दोरा घ्या. हा दोरा मुलांच्या उंची इतका कापून घ्यायचा आहे. महत्त्वाची गोष्ट सांगते, आधी लक्ष देऊन ऐका. हा दोरा तुम्हाला तुमच्या हाताने डावीकडून उजवीकडे 7 वेळा ओवाळायचा, वळून काढायचा आहे, म्हणजे ट्विस्ट करायचा आहे. वळताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. हा वळलेला दोरा त्या सुपारीला गुंडाळायचा आहे. गुंडाळताना तुमच्या मुलाचं नाव आणि त्याची जी अडचण आहे, उदाहरणार्थ अभ्यासात किंवा नोकरी, ती मनात बोलायची आहे. ही सुपारी आणि तो वळलेला दोरा रात्रभर तुमच्या घरातील देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ही सुपारी घेऊन कोणत्याही विष्णू मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. अजून एक गोष्ट सांगते, जी तुम्हाला समजली नसेल तर क्लिअर करते, ऐका. त्या सुपारीला तो दोरा गुंडाळायचा आहे, म्हणजे ओवाळायचा म्हणजे वळायचा, म्हणजे याचा अर्थ असा की त्या सुपारीला तो दोरा गुंडाळून ठेवायचा आहे. ज्या क्षणी तुम्ही तो दोरा गुंडाळून म्हणजेच वळून सुपारीला बांधता, त्या क्षणी तुम्ही तुमच्या मुलाच्या नशिबातील अडथळे बांधून टाकता आणि त्यांना बाहेर काढता. हे गुंडाळलेले म्हणजेच हे वळण्याचे तंत्र इतकं प्रभावी आहे की यामुळे मुलांची नकारात्मकता त्या दोऱ्यात अडकते आणि सुपारीच्या माध्यमातून ती विसर्जित होते. नक्कीच मातांनो, अनेकदा काय होतं, मुलांच्या खोलीत किंवा त्यांच्या आसपास वास्तुदोष असतो, ज्यामुळे त्यांचं मन एकाग्र होत नाही. त्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी एक छोटा प्रयोग करा. एका काचेच्या छोट्या वाटीत खडे मीठ घ्या आणि त्यात 2 लवंगा टाका. ही वाटी मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाची नजर पडणार नाही. पौर्णिमेच्या चंद्राच्या लहरी जेव्हा वातावरणात फिरतात तेव्हा ते मीठ घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेतं. दुसऱ्या दिवशी हे मीठ पाण्यात विसर्जित करा. यामुळे मुलांच्या मनातील भीती आणि चिडचिड कमी होईल. अभ्यासात प्रगती हवी असेल तर एक प्रभावी गोष्ट लक्षात ठेवा. माघ पौर्णिमेच्या रात्री मुलांच्या उशाखाली पिंपळाचे एक पान, ज्यावर चंदनाने श्री लिहिलेले असेल, ठेवा. पिंपळाच्या झाडात विष्णूचा वास असतो आणि विष्णू हे बुद्धीचे दाते आहेत. दुसऱ्या दिवशी हे पान एखाद्या पुस्तकात ठेवून द्या. हा उपाय मुलांची स्मरणशक्ती म्हणजेच मेमरी वाढवण्यासाठी अत्यंत रामबाण मानला जातो. भगिनींनो, हा उपाय करताना वेळेचं भान ठेवून खूप गरजेचं आहे. पौर्णिमेची तिथी लागल्यानंतर आणि चंद्रोदय झाल्यानंतर हा उपाय सुरू करायचा आहे. कारण जेव्हा चंद्र पूर्ण कलांनी युक्त असतो तेव्हाच आपल्या शरीरातील पिनल ग्लँड सक्रिय होते. जो दोरा वळण्याचा आहे उपाय सांगणार आहे, तो अचूक वेळेत केला तरच त्याचं फळ मिळतं. म्हणून घाई करू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहूनच तयारीला लागा. मी तुम्हाला हे सर्व का सांगते, कारण माझ्या ओळखीच्या एका माऊलीने मागच्या वर्षी हा उपाय केला होता. त्यांचा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता,
पण प्रत्येक वेळी 2-3 गुणांनी त्याची संधी हुकत होती. माघ पौर्णिमेला त्यांनी श्रद्धेने हा दोरा वळण्याचा गुप्त उपाय केला आणि आश्चर्य म्हणजे 6 महिन्यांच्या आतच त्या मुलाला शासकीय नोकरीची नियुक्ती पत्र मिळालं. ही शक्ती उपायाची नाही, तर एका आईच्या विश्वासाची आणि त्या विशिष्ट मुहूर्ताची आहे. साखरेचा उपाय सांगते, तो पण ऐका. उपायासोबत या दिवशी मुलाला थोडी खडी साखर आणि दही खायला द्या. पांढरा रंग चंद्राचा आहे, यामुळे मनाची चंचलता थांबते. उपाय करताना शक्य असल्यास पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा, जेणेकरून सात्विक ऊर्जा वाढेल. माझ्या प्रिय मातांनो, आईची माया आणि तिची प्रार्थना कधीच वाया जात नाही. माघ पौर्णिमेचा हा मुहूर्त साधून हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या मुलांच्या आयुष्यात जो प्रकाश पडेल तो पाहून तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता. पुन्हा एकदा आठवण करून देते, श्रद्धा असेल तरच हे उपाय फळाला येतात बरं. त्यामुळे पूर्ण विश्वासाने हे करा. जाण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी हा उपाय करता येईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याण करोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.